बघा नंबर ऑफ टर्म्स आहेत. नंबर ऑफ टर्म्स म्हणजे 5 टर्म, 10 टर्म, 20 टर्म, 100 टर्म्स अशा नंबर ऑफ टर्म्स आहेत. इथे नंबर ऑफ टर्म्स आपण n नंबर ऑफ टर्म्स जास्त विचार करणार आहे. टर्म्स किती आहेत तर टोटल n टर्म्स आहेत. म्हणजे फर्स्ट टर्म कशाने डिनोट करतात? a1, फर्स्ट टर्म a1, सेकंड टर्म a2, थर्ड टर्म a3 अशा पद्धतीनं n टर्म्स आहेत. आणि पुढे जाऊन आपण इन्फिनिटी टर्म्स आहेत याचा पण विचार करणार आहे किंवा करायला लागणार आहे. पुढे जाऊन म्हणण्यापेक्षा आत्ता नाही, 10th मध्ये नाही, 11th 12th मध्ये इन्फिनिटी टर्म्स असतील तर त्याचं कॅल्क्युलेशन पण करता आलं पाहिजे. आणि शक्यतो ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हा प्रकारमध्ये याच्यामध्ये फक्त ॲडिशन जास्त आपण ॲडिशनचा विचार करणार आहे. आणि हे जे नंबर ऑफ टर्म्स आहेत या सगळ्या टर्म एकमेकांना काहीतरी फॉर्म्युल्याने किंवा एक पॅटर्न आहे, पॅटर्ननी समजा इवन नंबर ऑफ टर्म्स, ऑड नंबर ऑफ टर्म्स किंवा काहीतरी लॉजिकने ते जर प्रेझेंट केलेले असतील त्याला म्हणतात सिक्वेन्स. म्हणजे आपण असा सिक्वेन्स बघणार आहे ज्याच्यामध्ये काही सिक्वेन्स जे असतील ते अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये असतील. अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये असणारे सिक्वेन्स म्हणजे कोणते तर ते आपण पुढे बघूया. पण ज्या नंबर्स, ज्या टर्म्स एकमेकांशी काहीतरी रिलेशन असेल अशा टर्म्स असतील तर तो काय होतो? सिक्वेन्स फॉर्म होतो. मग ते जे टर्म्स आहेत एकमेकांना कसं असेल रिलेशन त्याच्यावरती ठरेल की अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये आहेत का, जॉमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये आहेत का, हार्मोनिक प्रोग्रेशनमध्ये आहेत. असे 3 प्रोग्रेशन आपल्याला बघायचे आहेत ज्याच्यामध्ये ॲक्च्युली ते 11th 12th मध्ये गेल्यानंतर जॉमेट्रिक आणि हार्मोनिक प्रोग्रेशन येणार आहे. आत्ता फक्त आपल्याला 10th मध्ये अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये कसा सिक्वेन्स असतो याचा विचार करणार आहे. आणि अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये जो सिक्वेन्स असतो त्याच्यामध्ये पहिली टर्म जर a असेल तर दुसरी टर्म असते काहीतरी प्लस असते, कॉन्स्टंट टर्म असते जी ॲड केल्यानंतर आपल्याला सेकंड टर्म मिळते. आणि तेवढीच ॲडिशन म्हणजे डी ॲड केला फर्स्ट टर्ममध्ये तर सेकंड मिळाली, डी ॲड केला फर्स्ट टर्ममध्ये सेकंड टर्ममध्ये डी ॲड केल्यानंतर डी प्लस डी म्हणजे 2d येणार आहे, ए प्लस 2d ही थर्ड टर्म मिळेल. आणि फोर्थ टर्म असेल तर ए फोर्थ पण घेऊया, ए प्लस 3d अशी टर्म मिळेल. हे काय आहे तर हा जो सिक्वेन्स आहे हा जॉमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये आहे का तर यांचा डिफरन्स एक तर काहीतरी कॉन्स्टंट डिफरन्स असतो किंवा दुसऱ्या भाषेत बोलायचं झालं तर a2 - a1 करा, a2 मधून a1 सबट्रॅक्ट करा, तुम्हाला a प्लस डी मधून a सबट्रॅक्ट केल्यानंतर d कॉमन डिफरन्स मिळेल. इथे ॲक्च्युली अजून थोडी जागा कशासाठी देऊया आपण तर ह्या सिक्वेन्समध्ये फर्स्ट टर्म काय आहे आणि कॉमन डिफरन्स काय. या सिक्वेन्समध्ये फर्स्ट टर्म आहे a आणि कॉमन डिफरन्स आहे d. का तर सेकंड टर्ममधून फर्स्ट टर्म सबट्रॅक्ट केली तर आपल्याला a कॅन्सल होईल, d मिळेल. थर्ड टर्ममधून a3 - a2 करा, 2d - d म्हणजे d राहणार आहे, a कॅन्सल होईल म्हणजे कॉमन डिफरन्स काय मिळेल सगळीकडे d मिळेल. आपण नंबरच्या फॉर्ममध्ये घेऊया. a आणि d ची भाषा जर समजत नसेल तर समजा 2 आहे, इथे 5 आहे तर तिसरी टर्म काय असणार आहे सांगा. 8 असेल, तिसरी टर्म 8 असेल ना. किती डिफरन्स मिळतोय आपल्याला याच्यामध्ये 3 डिफरन्स आहे. प्रत्येक का मधला डिफरन्स किती आहे 3 आहे. आणि 8च्या पुढची टर्म चौथी टर्म काय असेल 11 असेल. फर्स्ट टर्म 2 असेल आणि कॉमन डिफरन्स 7 असेल. लगेचच एक्झाम्पल घेऊया. फर्स्ट टर्म 2 दिलेले, कॉमन डिफरन्स 7 दिलेला आहे. सिक्वेन्स कसा असेल
9 16 आणि 23 असा सिक्वेन्स असेल. ठीक आहे. आणि मग फर्स्ट टर्म 5 दिलेली आहे आणि कॉमन डिफरन्स -2 दिलेला आहे. फाईव्ह 3 1 पुढे -1 पुढे -3 असे टर्म्स असतील. बरोबर आहे. ठीक आहे. मग फर्स्ट टर्म कॉमन डिफरन्स निगेटिव्ह असू शकतो, फर्स्ट टर्म पण निगेटिव्ह असू शकते, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आपल्याला एवढे सगळ्यातनं काय बघायचं आहे, हा सिक्वेन्स कशामध्ये तर अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये. डायरेक्ट आपण टॉपिकला सुरुवात केलेली आहे. बेसिक काही एक्झाम्पल आहे, ते एक्झाम्पल आपण थोड्या वेळाने घेणार आहे. अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये का आहे सिक्वेन्स, तर कोणत्याही टर्ममधून त्याच्या आधीची टर्म मायनस करायची. A4 - A3 कुठेही ए राहत नाही, किंवा 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 दुसऱ्या भाषेमध्ये. बरं बघा, लक्ष द्या. या प्रश्नाचं उत्तर सांगता येतं का बघा. फर्स्ट टर्म ए आहे, सेकंड टर्म A2 काय मिळते तर A+1D मिळतोय. मी याच्याकडे जास्त लक्ष देतोय. A2 काय मिळते A+1D मिळते. A3 काय मिळतोय A+2D मिळतोय. फरक काय कळतोय का बघा. A4 काय मिळतोय A+3D मिळतोय. तर AN काय मिळणार A+n-1D. बरोबर. इथे 2 असेल तर 1नी कमी होतोय. सेकंड टर्म मध्ये D चा कोएफिशियंट 1नी कमी होतोय, 1D येतोय, 2 - 1. 3 असेल, थर्ड टर्म असेल A3 असेल तर 3 - 1 2. फोर्थ टर्म असेल तर 4 - 1 3. n टर्म असेल तर A+n-1 इंटू D. हा झाला nth टर्मचा फॉर्म्युला. याच्यावरून तुम्ही 50वी टर्म, 100वी टर्म, 1000वी टर्म कोणतीही टर्म कॅल्क्युलेट करू शकता. फक्त इथे n ची व्हॅल्यू काय टाकायची तर 100वी टर्म काढायची आहे. तर A100 = A+n-1 म्हणजे इथे काय येणार 99D येणार. फक्त तुम्हाला कशाचे व्हॅल्यू माहीत पाहिजेत, A आणि D चे व्हॅल्यू माहीत पाहिजेत. हा सिक्वेन्स आणि याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल चांगले समजायचे असतील तर थोडंसं AN ही जी nth टर्म आहे, nवी टर्म आहे, त्याच्यात पुढे आणि मागे जाऊया. ANच्या नंतरची टर्म कोणती असेल सांगा. ही फर्स्ट टर्म आहे, सेकंड आहे, थर्ड आहे, फोर्थ आहे. ही nth टर्म आहे. nच्या नंतरची टर्म काय असेल AN+1. आणि nच्या अगदीची टर्म काय असेल AN-1. आता n टर्मचा फॉर्म्युला माझ्याकडे असेल तर तुम्हाला n-1 टर्मचा फॉर्म्युला मिळेल आणि n+1 टर्मचा फॉर्म्युला पण मिळेल. ॲक्च्युली त्याच्या व्हॅल्यू डायरेक्ट कॅल्क्युलेट करायचे असतात. आपण फॉर्म्युला तयार करून टाकूया की इथे 4 टर्मपासून पुढे गेलो कुठपर्यंत तर n टर्मपर्यंत गेलो आणि त्याच्या आधीची टर्मचा पण मला फॉर्म्युला बनवायचा आहे. तर कसा बनवणार तर n टर्मचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये nच्या ऐवजी काय यूज करणार तुम्ही n-1. हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला थोडेसे म्हणजे ॲव्हरेज, अबव ॲव्हरेज आणि डिफिकल्टी लेवलचे एक्झाम्पल अरिथमॅटिक प्रोग्रेशनमधले सॉल्व करायचे असतील तर तुम्हाला n टर्म समजलीच पाहिजे, पण nच्या पुढची टर्म n+1 टर्म आणि n-1 टर्म ही कळली पाहिजे. n-1 टर्म कॅल्क्युलेट करायची असेल तर कॅल्क्युलेशन इथे करतो मी. याच्यामध्ये फरक काय पडेल, जिथे n आहे त्याच्याऐवजी काय येईल n-1 येईल. म्हणजेच A+ फॉर्म्युल्यामध्ये A+, इथे n-1 आहे, याच्याऐवजी इथे काय येईल ब्रॅकेटमध्ये n-1 -1 इंटू D. म्हणजेच काय A+n-2 इंटू D. हा कशाचा फॉर्म्युला मिळाला आपल्याला nth टर्मच्या आधीच्या टर्मचा फॉर्म्युला A+n-2 इंटू D. आणि n+1 टर्म पाहिजे असेल, A+1 टर्म पाहिजे असेल तर याच फॉर्म्युल्यामध्ये n च्या जागी काय किंमत टाकायची A+ काय येणार n+1 -1 इंटू D. आणि मग 1 - 1 कॅन्सल झाले,
म्हणजेच ए प्लस एन डी. आणि हे ॲक्च्युली हे लक्षात येण्यासारखं आहे. इथे एन 4 टर्म काढायचे असेल तर डीचा कोएफिशियंट काय होतं आहे 4 - 1 3 होतो आहे. एन टर्म असेल तर 1 नी कमी होतं आहे. एन -1 मधून 1 कमी केल्यावर काय मिळणार आहे आपल्याला n-2 मिळणार आहे. आणि n+1 मधून 1 कमी केल्यावर काय मिळणार आहे n मिळणार आहे. म्हणजे n+1 टर्म आणि n-1 टर्मचे फॉर्म्युले पण पाठ करायची गरज नाही. एकदा n टर्मचा फॉर्म्युला समजला आणि तो कसा आला हे सिक्वेन्समधूनच समजतोय. काय अडचण आहे का याच्यामध्ये? जर अडचण नाहीये तर पटकन या सिक्वेन्सची n टर्म सांगा. याची फर्स्ट टर्म काय माझं वर खाली झालंय का सगळं? नाही, बरोबर आहे. फर्स्ट टर्म 2 आहे आणि याचा कॉमन डिफरन्स किती आहे 3 आहे. एन टर्म काय येईल सांगा? an इज इक्वल टू बरं कॅल्क्युलेशन करूया म्हणता तुम्ही 2 + n-1 इंटू डी किती आहे 3 आणि मग 2 + n-1 ला 3 ने मल्टिप्लाय केला म्हणजे 3n - 3 आणि 2 - 3 किती -1. 3n - 1 ही कोणती टर्म आहे? n टर्म. सांगा मग n टर्म जर 3n - 1 असेल तर n+1 टर्म काय येईल? परत सांगा. हां, इथे गंमत अशी आहे, तुम्ही याच्यावरून डायरेक्ट सांगायला गेला तर चुकणार आहे. कारण आपल्याला याच्यामध्ये काय ॲड केल्यानंतर पुढची टर्म मिळणार आहे. हां, ते पण आहे. डायरेक्ट पण कळू शकते. 3n - 1 मध्ये काय ॲड करायचं म्हणजे नेक्स्ट टर्म मिळेल कॉमन डिफरन्स डी ॲड करायचा आहे. डी किती आहे ते 3 आहे म्हणजे -1 + 3 किती 3n + 2 n+1 टर्म. सरळ आहे इथे बघा. n+1 म्हणजे किती येणार आहे n+1 सॉरी nth टर्म आहे ह्याच्यामध्ये n+1 फॉर्म्युल्यामध्ये वापरायचे a + n × d. a किती आहे 2 a + 2 × n × d किती आहे 3 आहे 2 + 3d. ॲक्च्युली फॉर्म्युला जर यूज करायचा झाला a + nd म्हणजे 2 + 3 × d येणार आहे. आणि n-1 टर्म काय येणार आहे हे सिम्प्लिफाय केलं नाही आपण चालेल. n-1 टर्म काय येईल? अरे याच्यामधून 3 वजा करायचे का कॉमन डिफरन्स सबट्रॅक्ट करायचं का ॲड करायचं? म्हणजे 3n - किती येणार -1 आहेत. 3n - 1 आहे इथे. ही टर्म काय येणार -4 येणार. 3 कॉमन डिफरन्स 3 आहे आणि प्रत्येक टर्ममधून कॉमन डिफरन्स सबट्रॅक्ट केला की कोणती टर्म मिळते? आधीची टर्म मिळते, प्रिव्हियस टर्म मिळते. आणि कॉमन डिफरन्स ॲड केला की पुढची टर्म मिळते. म्हणजेच इथे 3n - 4 असणार आहे. आता सांगा हा जो सिक्वेन्स आहे त्याची n टर्म काय मिळेल? पटकन कॅल्क्युलेट करून सांगा. an इज इक्वल टू 2 + काय येते n-1 × 7 का n-1 × 7 म्हणजेच 2 + 7n - 7 2 - 7 इज 7n - 5 ही n टर्म आली आहे. हां ठीक आहे. हे एक एक्झाम्पल म्हणून आपण कन्सिडर करू शकतो. सांगा शेवटच्या टर्मचा n टर्म काय येणार? an इज इक्वल टू फर्स्ट टर्म आहे 5 + n-1 × d किती आहे -2 म्हणजेच 5 + -2 ने मल्टिप्लाय केलं तर -2n +2 म्हणजेच 7 - 2n ही झाली nth टर्म. आणि अशीच तुम्हाला n+1 आणि n-1 टर्म काढता येईल पण ती एवढी गरज नाही आहे आपल्याला. एवढं जरी समजलं तरी बस आहे. ठीक आहे. तुम्ही लिहिताना आता काय लिहून घेत आहे का टेबलच तयार करत आहे? ॲक्च्युली इथे सांगा n-1 टर्म काय येणार म्हणजे थोडंसं कन्फ्युजनमधनं क्लिअर होईल. थोडंसं कन्फ्युजन होऊन इथे n-1 टर्म काय येणार तोंडी सांगा डायरेक्ट सांगा काही बघू नका इकडे तिकडे. 7n - 5 आलेले. हां परत एकदा
-5 -7 ना, -12 आणि n+1 टर्म काय येईल 7n+2 आणि इथे n टर्म काय मिळेल, इथे -3 नको ठेवायला, n-1 टर्म काय येईल, कॉमन डिफरन्स -2 आहे, -2 करायचं का, -2 मायनस करायचं का -2 प्लस करायचं, हे n-1 टर्म आलेलं असेल तर ते ठरवा आधी, म्हणजे प्लस होणार म्हणजे 9 होणार का, 9 - 2n, n-1 टर्म, n टर्मच्या अगोदरची टर्म आणि n+1 टर्म काय 5 - 2n, n+1 टर्म. आता गंमत काय बघा, काही सिक्वेन्समध्ये फक्त बघा, लक्ष द्या, एक एक्झाम्पल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, जे एक्झाम्पल भरपूर पुढे घेणार आहे आपण, पण काही सिक्वेन्समध्ये फक्त एवढं दिलेलं असतं, nth टर्म दिलेली आहे 3n-1 आणि तुम्हाला विचारलेलं आहे यांच्यापासून जो सिक्वेन्स फॉर्म होणार आहे तो अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये आहे का, एपीमध्ये आहे का, an दिलेला आहे, परत एकदा an दिलेला आहे आणि हे विचारलेलं आहे की अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये सिक्वेन्स येईल का याच्यापासून, तर an जो दिलेला आहे याच्यापासून सिक्वेन्स कसा मिळवायचा, an = समजा 3n-1 आहे, 3n-1 दिलेला आहे आणि n ची व्हॅल्यू किती आहे, तर इंटिजर आहे, n काय असतो, इंटिजर असतो, 1 2 3 4 असे काहीतरी, n ची व्हॅल्यू 1 असेल तर पहिला नंबर काय येईल सांगा, इथे nth टर्म जर 3n-1 आहे तर n ची व्हॅल्यू 1 असेल तर पहिली टर्म काय येईल, 3 1 जा 3, 3 - 1 2 आणि सेकंड टर्म काय येईल, 3 2 जा 6 - 1 5, थर्ड टर्म काय येईल, 3 3 जा 9 - 1 2 5 8 11, ह्या फर्स्ट सेकंड थर्ड टर्म येतील आणि टर्म कॅल्क्युलेट करायचे आणि सबट्रॅक्शन करायची, सेकंड टर्म मधून फर्स्ट, थर्ड टर्म मधून सेकंड टर्म सबट्रॅक्ट करून मग एपी मध्ये एका कन्फर्म करायचं नाही. ह्याच्यामध्ये जर n टर्म दिलेली आहे तर शॉर्टकट मेथड सांगतो, बघा लक्ष द्या, जर n टर्म दिलेली आहे आणि विचारलेलं आहे की सिक्वेन्स एपी मध्ये आहे का नाही हे चेक करा किंवा व्हेरीफाय करा, an वरून काय काढायचा, तर an-1 काढायचा, कसा काढायचा, तर an मध्ये n ची व्हॅल्यू काय टाकायची, n-1, इथे सबस्टिट्यूट केल्यावर an-1 काय मिळणार आहे, 3n-4 आणि आपल्याला हे माहिती आहे अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये कोणत्याही टर्ममधून त्याच्या आधीची टर्म मायनस केली तर काय मिळते, कॉन्स्टंट टर्म मिळते, तिथे n आला नाही पाहिजे, म्हणजे 3n-1 मधून 3n-4 सबट्रॅक्ट करायचा, जो इथे करतो मी, an मधून काय सबट्रॅक्ट करायचं आहे, an-1, म्हणजे 3n-1 मधून काय सबट्रॅक्ट करायचं आहे, 3n-4, काय कॅन्सल होईल, 3n ची टर्म ब्रॅकेट ओपन केल्यावर -+4, -1+4 किती, तर +3, कॉमन डिफरन्स किती मिळाला, जो आपल्याला ऑलरेडी माहित होता 3 मिळाला, पण त्याच्यामध्ये n ची टर्म आलेली नाहीये, याच्यावरून काय सिद्ध होतं, तर दिलेला सिक्वेन्स एपी मध्ये सिक्वेन्स न कॅल्क्युलेट करता अशा पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व करायचे असतात. परत एकदा सांगतो, तुम्हाला n टर्म दिलेली आहे n च्या फॉर्म मध्ये, तुम्ही काय करणार, an-1 कॅल्क्युलेट करणार, कशी, तर an मध्ये n ची व्हॅल्यू n-1 रिप्लेस करायची, कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला n-1 टर्म मिळणार 3n-4 आणि मग यांची an आणि n-1 ची सबट्रॅक्शन करायची आणि कॉमन डिफरन्स जो मिळतो तो काय मिळाला पाहिजे, n वर डिपेंड नसला पाहिजे, म्हणजे कॉमन डिफरन्स मध्ये कोण नसला पाहिजे, तर n नसला पाहिजे, कॉन्स्टंट टर्म असली पाहिजे, n आहे याचा अर्थ डिफरन्स काय होतोय, चेंज होतोय, n नुसार चेंज होतोय, n बदलत राहतो, माहिती आहे आपल्याला, a1 a2 a3 कशाची व्हॅल्यू बदलते, n ची व्हॅल्यू, पण डिफरन्स जर तुमचा कॉन्स्टंट आला, 3 आला, 3n नाही आहेत, फक्त 3 आहे, याचा अर्थ असा की डिफरन्स कॉन्स्टंट आहे, म्हणजेच दिलेला सिक्वेन्स कशामध्ये, अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये. किंवा अजून एक मेथड सांगतो छोटीशी, अशीच आहे, an वरून काय फाइंड केलं आपण, an-1, याच्याऐवजी an वरून काय कॅल्क्युलेट करायचं, n+1, an च्या फॉर्म्युल्यामध्ये 3n-1 दिलेलं आहे त्यांनी, an च्या फॉर्म्युल्यामध्ये n ला कशाने रिप्लेस करायचं, n+1 नी, आणि तुम्हाला काय कॅल्क्युलेट करून मिळणार आहे, तर 3n+2 मिळणार आहे. ही कोणती टर्म झाली,
तर an+1 आणि मग तुमच्याकडे an+1 टर्म आहे आणि n टर्म पण आहे, त्या केसमध्ये an+1 मधून -an कुठल्याही टर्ममधून त्याच्या आधीची टर्म सबट्रॅक्ट करायची, म्हणजे an+1 मधून an सबट्रॅक्ट करायची आणि जो डिफरन्स येईल 3n+2 मधून 3n-1 सबट्रॅक्ट करा, तुम्हाला डिफरन्स पण 3 मिळेल आणि डिफरन्स कॉन्स्टंट आहे, याचा अर्थ दिलेला सिक्वेन्स कशामध्ये, अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये. कळालं का? इथपर्यंत काय डाऊट आहे का बघा? बऱ्यापैकी 50% अरिथमॅटिक प्रोग्रेशन तुम्हाला ह्याच्यावरून समजतो. म्हणजे हे क्लिअर असेल तर तुम्हाला 2 भागामध्ये चॅप्टर डिवाइड आहे, 2 भागामध्ये फक्त 2 पार्ट आहेत, पण त्याच्यामध्ये व्हरायटी ऑफ क्वेश्चन भरपूर आहेत. एक तर जो सिक्वेन्स असतो त्यांची nth टर्म काय आहे, n+1 टर्म काय आहे आणि n-1 टर्म काय आहे, आणि दुसरं सम ऑफ n टर्म्स काय आहे, म्हणजे 2 + 5 + 8 + 11 प्लस समजा 100वी टर्म आहे, 100 टर्मपर्यंत सगळ्यांची ॲडिशन करायची आहे, तर ती 2 + 5 7 + 8 किती, हे ॲडिशन अशा पद्धतीनं नाही करायची, डायरेक्ट फॉर्म्युला आहे आपल्याला जो प्रूव्ह करायचा आहे आणि त्याच्यावरून आपल्याला त्याच्यावरचे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. म्हणजे एक तर n टर्मचा फॉर्म्युला जो आपण बघितला n-1 a + n-1 × d, हा n टर्मचा फॉर्म्युला, आणि पुढे गेल्यानंतर सेकंड पार्ट कोणता आहे महत्त्वाचा, की सम ऑफ n टर्मचा फॉर्म्युला, म्हणजे n पर्यंतच्या सगळ्या टर्मची ॲडिशनचा फॉर्म्युला आहे, ज्याच्यामधून आपल्याला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात. असे 2 पार्ट आहेत. सध्या तरी आपण सुरुवात करतोय, n टर्म काय असणार, nthवी टर्म काय असणार, आणि मग त्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल घेऊयात. ठीक आहे, हे लिहून घेत आहे बोर्डवरचं, जे तुम्हाला वाटतंय, जे छान दिसतंय, जे आवडत नाही आहे ते सगळं लिहून घ्या. दोन्ही महत्त्वाचं आहे, जे छान आहे ते आणि जे नाही आवडत याचा अर्थ थोडंसं त्रास देतं ते. आणि टेबल तयार केला तरी चांगलं आहे, नाही उभ्या आडव्या रेषा मारल्या तरी सिक्वेन्स, प्रत्येक सिक्वेन्ससाठी लिहा तरी फर्स्ट टर्म काय आहे, कॉमन डिफरन्स काय आहे, आणि महत्त्वाचं प्रत्येकासाठी nth टर्म an कॅल्क्युलेट करा. काही बुकमध्ये एच्या ऐवजी टी नोटेशन वापरलेलं असतं, T1 T2 T3, 4 टर्म म्हणजे T4 आणि n टर्मसाठी Tn वापरलेलं असतं. तसं असेल तरी समजेल तुम्हाला, Tn-1 Tn+1 असे नोटेशन वापरा, बुकमध्ये जसे असतील तुम्हाला जे आवडतात तसे. पण कॅल्क्युलेट करायला विसरू नका, n टर्म पण कॅल्क्युलेट करा, n-1 पण करा आणि n+1 पण. आणि पुढे जाऊन एखादं एक्झाम्पल असं घ्या की ज्याच्यामध्ये तुम्हाला हे सिद्ध करायचं की दिलेला सिक्वेन्स AB मध्ये an मधून an-1 सबट्रॅक्ट करा किंवा an+1 मधून n सबट्रॅक्ट करा, n+1 टर्म मधून n टर्म सबट्रॅक्ट केली तर काय राहिलं पाहिजे, तर कॉमन डिफरन्स राहिला पाहिजे. कोणत्याही टर्म मधून त्याच्या आधीची टर्म सबट्रॅक्ट केली तर आपल्याला माहिती आहे कॉमन डिफरन्स राहत असेल तर सिक्वेन्स कशामध्ये, अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये. लिहून झालं की सांगा, व्यवस्थित लिहा, वेळ लागला तरी चालेल. पिलू पाणी दे रे मला एक, नंतर येताना. याच्यानंतर लगेच एक्झाम्पल स्टार्ट करूया आपण, कसे याच्यावरचे एक्झाम्पल विचारले जातात ते बघूयात.
झालं. बघा पहिला सुरुवातीचा रो झालेला आहे का? कोणाचं बाकी असेल तर सांगा. Write the first three terms in each of the following sequence defined by the following. Write the first three terms defined by the following. An is equal to 3n plus 2, n is equal to n square plus 1. An is equal to 3n plus 2 and second an is equal to n square plus 1. बघा 3 टर्म फाइंड करायचे आहेत. हा फर्स्ट क्वेश्चन झाल्यानंतर लगेच सेकंड सॉल्व करूया. सेकंड मध्ये पण असंच थोडंफार राईट द एकदम बेसिक लेवलचे एक्झाम्पल आहेत. बेस ऑन बेसिक्स म्हणूया इथे. नंतर याच्यामध्ये ॲक्च्युली सुरुवातीच्या पार्टमध्ये लोअर ऑर्डर थिंकिंग स्किल्स लॉट्सचे आणि हॉट्सचे म्हणजेच हायर ऑर्डर थिंकिंग स्किल्सचे एक्झाम्पल पुढे येणार आहेत. ते अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये हे जनरल क्वेश्चन बघूया ज्याच्यामध्ये तुम्हाला सिक्वेन्स कळतोय का तयार करायला. सिक्वेन्स दिला असेल तर काय आन्सर देता येतात का बघूया. राईट द फर्स्ट 5 टर्म्स ऑफ द सिक्वेन्स. of the sequence defined by n is equal to -1 raised to n minus 1 into 2 raised to n. an is equal to -1 raised to n minus 1 2 raised to n. हा सेकंड क्वेश्चन आहे. पहिले 5 टर्म फाइंड करायचे आहेत. अगोदर हा घ्या सॉल्व करा. अगोदर हे टेबल कंप्लीट करा. टेबल नाही लिहिला तरी सुद्धा प्रत्येक सिक्वेन्स वेगवेगळा लिहा ज्याच्यामध्ये n टर्म म्हणजे an
फाइंड करा. an-1 an+1 लिहा. प्रत्येक सिक्वेन्समध्ये शक्यतो लिहा, लक्षात राहील. आणि मग हा क्वेश्चन सॉल्व करायला घ्या. या साईडचा राईट द फर्स्ट 3 टर्म्स, पहिल्या 3 टर्म फक्त कॅल्क्युलेट करायच्या आहेत, पटकन होऊन जाईल. झालंय का हे बघा सगळ्यांचं. ठीक आहे. फर्स्ट 3 टर्म्स पहिल्यांदा फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करूया. an इज इक्वल टू 3n+2 ही nth टर्म दिलेली आहे. आणि मग फॉर n इज इक्वल टू 1 a1 इज इक्वल टू nची व्हॅल्यू फक्त 1 इथे टाकायची आहे. 3 × 1 + 2 म्हणजे 3 + 2 इज 5. फर्स्ट टर्म आली. सेकंड टर्म a2 इज इक्वल टू 3 × 2 + 2 इज इक्वल टू 3 × 6 + 2 8. आणि a3 इज इक्वल टू 3 × nची व्हॅल्यू 3 + 2 3 × 3 = 9 + 2 11. अशा पद्धतीनं पहिल्या 3 टर्म दिलेले आहेत 5 8 आणि 11. असा सिक्वेन्स असेल जो अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये आहे का नाही चेक करायचं असेल तर काय करायचं. 8 - 5 3l 11 - 8 3l. म्हणजेच डिफरन्स काय आहे, सेम आहे, कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ दिलेला सिक्वेन्स अरिथमॅटिक AP मध्ये आहे. सिक्वेन्स इज इन AP विचारलं नाही पण लिहून टाका इथे. सिक्वेन्स इज इन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. पुढे क्वेश्चन विचारलेले आहेत बरेच, त्याच्यामध्ये AP मध्ये आहे का विचारलेलं आहे, चेक करायला सांगितलं आहे. सेकंड एक्झाम्पल फॉर n इज इक्वल टू 1 झाल्यानंतर इथे n इज इक्वल टू 2 टाका, n इज इक्वल टू 3 घ्या. आणि मग इथे an दिलेलं आहे, त्याच्यामध्ये n ची व्हॅल्यू 1 घेऊया म्हणजेच a1 मिळेल. 1² + 1 म्हणजे 1 + 1 2l. फॉर n इज इक्वल टू 2 तीनच टर्म काढायचे. a2 इज इक्वल टू 2² + 1 म्हणजेच 4 + 1 5l. फर्स्ट टर्म आली, सेकंड टर्म आली. आणि फॉर n इज इक्वल टू 3 a3 इज इक्वल टू 3² + 1 म्हणजे 3² 9 + 1 10l. देअरफॉर सिक्वेन्स काय येईल तर 2 5 10 2 5 10. आणि मग यांचा पण डिफरन्स काय आहे तर 5 - 2 बरोबर आहे ना. 5 - 2 3l. आणि 10 - 5 मात्र 5 येत आहे. म्हणजे सिक्वेन्स AP मध्ये नाही आहे. टॉपिक चाललेला आहे, विचारलेला नाही प्रश्न AP मध्ये आहे का नाही चेक करा. तरीसुद्धा यांच्यामधला डिफरन्स 5 - 2 याची व्हॅल्यू किती येते 3 येते. आणि विच इज नॉट इक्वल टू 10 - 5. आणि इथे मात्र AP मध्ये याचं कारण काय तर 8 - 5 3 आणि 11 - 8 पण 3 येते which is equal to 3. Therefore the sequence is in AP. Here sequence is not in arithmetic progression. पुढे 5 टर्म कॅल्क्युलेट करायचे आहेत. an छान दिलेलं आहे त्यांनी, त्याच्यामध्ये n ची व्हॅल्यू 1 2 3 4 5 टाकायची. कॅल्क्युलेशन चुकलं नाही पाहिजे. त्यांना तेच बघायचं की तुम्हाला कॅल्क्युलेशन करता येतं का. बरोबर करता येतं का.
सिक्वेन्सची खरी ओळख दिलेली आहे. यांनी काय दिलं आहे, एन म्हणजे एन टर्म म्हणजे काय, तर सिक्वेन्सची खरी ओळख. का तर आपण याच्यावरून फर्स्ट टर्म, 10वी टर्म, 100वी टर्म, पाहिजे ती टर्म कॅल्क्युलेट करू शकतो आणि सिक्वेन्स पण कॅल्क्युलेट करू शकतो. त्यामुळं हा पार्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे, एन टर्म. त्याशिवाय सिक्वेन्स फॉर्म होत नाही. सिक्वेन्स दिला असेल तर तुम्हाला एन टर्म तयार करता आली पाहिजे आणि एन टर्म दिले असेल तर सिक्वेन्स. आणि हे सगळीकडे अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये पण असं जे आहे, फक्त थोडंसं लॉजिक बदलतं. जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे आणि पुढे हार्मोनिक प्रोग्रेशन आहे. सगळीकडे एन टर्म आहे, सम ऑफ एन टर्म्स आहेत, तेच कन्सेप्ट परत रिपीट होतात. तुम्हाला अरिथमॅटिक प्रोग्रेशन एकदा समजला तर पुढे जॉमेट्रिक प्रोग्रेशन आणि हार्मोनिक प्रोग्रेशनमध्ये जास्त त्रास होणार नाही. कमी समजला असेल तर मात्र चांगला त्रास होईल, कन्फ्युजन जास्त होईल. फर्स्ट टर्म बघा, एनची व्हॅल्यू 1 घेतली, -1 इंटू 2 आणि 1 म्हणजे काय, तर -1 इंटू 2 आणि -1ची 0 पॉवर कशाची, 0 पॉवर 1 असते, म्हणजेच 1 इंटू 2 म्हणजेच 2. फर्स्ट टर्म आले. सेकंड टर्म a2 इज इक्वल टू -1 म्हणजे 2 -1, यांची व्हॅल्यू 2 घेतली, 2 इज इक्वल टू -1 इंटू 4, -1ची 1 पॉवर प्लस नाही मायनस असणार आहे, -1 इंटू 4 इज -4. सेकंड टर्म. थर्ड टर्म a3 इज इक्वल टू -1 n-1 म्हणजे यांची व्हॅल्यू 3 आहे, 3 - 1 इंटू 2 इज इक्वल टू -1 टू द पॉवर 3 - 1 मीन्स 2 इंटू 2 क्यूब इज 8 इज इक्वल टू -1ची ऑड इवन पॉवर आहे, ती काय असते, +1 असते. लक्ष ठेवा, -1ची इवन पॉवर दिसेल तिथे पॉझिटिव्ह घ्यायची +1 आणि -1ची ऑड पॉवर असेल तर ती निगेटिव्ह घ्यायची. आणि मग हे प्लस येईल +8. त्यानंतर नेक्स्ट टर्म, फोर्थ टर्म, यांची व्हॅल्यू 4 घ्यायची आहे, -1 इंटू 2 इज इक्वल टू 4 - 1 इज -1 टू द पॉवर 3 इंटू 2 इज 16 इज इक्वल टू -1ची ऑड पॉवर असेल तर आन्सर काय येतं, निगेटिव्ह येतं, -1 येतं. इवन पॉवर असेल तर +1, ऑड पॉवर असेल तर -1, निगेटिव्ह 16. त्यानंतर a5 लास्ट टर्म, पाचवी टर्म, -1 - 1 इंटू 2 इज इक्वल टू -1 टू द पॉवर 4 इंटू 2 इज 32 आणि -1ची इवन पॉवर आहे, म्हणजेच आन्सर पॉझिटिव्ह असेल, +1 असेल, मल्टिप्लाय बाय 32 म्हणजे +32. अशा पद्धतीनं पहिले 5 टर्म, देअरफॉर फर्स्ट टर्म आलेली आहे 2, सेकंड टर्म आलेली आहे -4, थर्ड टर्म आलेली आहे 8, नंतर -16, नंतर 32, असं सिक्वेन्स आला आहे. आता हा जी पीमध्ये का ए पीमध्ये काय विचारलेलं नाही आहे, सांगता येईल का तुम्हाला, ए पीमध्ये आहे का नाही आहे, -6, 8 - -4, भरपूर बदलतं आहे काय काय. सिक्वेन्स इज इन नॉट इन ए पी, is not in arithmetic progression. हे बेसिक्स मधले काही एक्झाम्पल होते ज्याच्यामध्ये अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा तसा कन्सेप्ट अजून पुढे यायचा आहे. एन टर्मचा फॉर्म्युला कुठे वापरला नाही, त्यांनी जो दिले होता एन टर्म तेच आपण वापरलेले आहे. डेफिनेशन सिक्वेन्सची दिली आणि त्याच्यावरून मग लॉट्सचं एक एक्झाम्पल घेऊया. A sequence is defined by an is equal to n cube minus 6n square plus 11n minus 6.
an is equal to n cube minus 6n square minus plus 11n minus 6 ना, plus 11n minus 6. Show that the first three terms of the sequence are 0 and all other terms are positive. Show that first and are 0 and all other terms are positive. हां बघा, लक्ष द्या. काय करूया, क्वेश्चन लिहून घेतलं का बघा. हे झालं सगळ्यांचं. 5 टर्म बरोबर आलेत का. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये an दिलेला आहे, जो बघितल्याबरोबर कळतं आहे की आपल्याला क्युबिक पॉलिनॉमियल आहे. इथे थोडासा पॉलिनॉमियलमधला कन्सेप्टचा वापर करायचा आहे आपल्याला, जे आपल्याला बऱ्यापैकी माहीत आहे. त्याचे रूट्स म्हणजेच आपण झिरोज म्हणतो, ते फॅक्टराइज करतो पॉलिनॉमियल फंक्शन, ते माहिती आहे आपल्याला. असं अ सिक्वेन्स इज डिफाइंड बाय an. काय सिक्वेन्स दिलेला आहे, n क्यूब मायनस 6n स्क्वेअर प्लस 11n मायनस 6 असा सिक्वेन्स दिलेला आहे. आणि त्यांनी सांगितले फर्स्ट 3 टर्म्स आर 0. पहिल्या 3 टर्म कॅल्क्युलेट करूया अगोदर. ते सोपं आहे. a1 n ची व्हॅल्यू 1 घेऊया. n इज इक्वल टू 1. a1 कॅल्क्युलेट करा. 1 क्यूब मायनस 6 इंटू 1 स्क्वेअर प्लस 11 इंटू 1 मायनस 6, म्हणजेच 1 क्यूब इज 1 मायनस 6 इंटू 1 स्क्वेअर इज मायनस 6 प्लस 11 मायनस 6 मायनस 6 मायनस 6 मायनस 12 आणि 1 प्लस 11 इज प्लस 12. 12 मायनस 12 इज 0, म्हणजे पहिली टर्म 0 आली. सेकंड टर्म पण 0 येते का बघा. आणि त्यांचं म्हणण्याप्रमाणे थर्ड टर्म पण 0 आली पाहिजे. येते का बघा. सेकंड टर्ममध्ये दिलेल्या पॉलिनॉमियलमध्ये n ची व्हॅल्यू 2, 3 पुट करायची फक्त, आणि ती 0 आल्यानंतर मग हे चेक करायचं आहे किंवा सांगायचं आहे त्यांना की बाकीच्या टर्म सगळ्या पॉझिटिव्हच येणार आहेत. त्याचं कारण आपण बघूया पुढे. पॉलिनॉमियलमध्ये आपल्याला माहिती आहे बऱ्याच गोष्टी. काय करूया, दिलेल्या फंक्शनमध्ये पॉलिनॉमियल इक्वेशन दिलेलं आहे म्हणूया, एक्सप्रेशन. त्याच्यामध्ये n ची व्हॅल्यू 2 घेऊया. 2 चा क्यूब मायनस 6 इंटू 2 स्क्वेअर प्लस 11 इंटू 2 मायनस 6, आणि मग 2 चा क्यूब काय येतो 8. 2 जा 4, 4 6 जा मायनस 24, आणि मग 11 2 जा प्लस 22 आणि मायनस 6. आणि मग पॉझिटिव्ह नंबरची अगोदर ॲडिशन करूया, सबट्रॅक्शन नंतर निगेटिव्ह 2 निगेटिव्ह आहे त्यांची ॲडिशन करूया. 8 प्लस 22 इज 30 आणि मायनस 24 मायनस 6 इज ऑल्सो मायनस 30. 30 मायनस 30 येणार 0.
तसंच थर्ड टर्म कॅल्क्युलेट करा. 3चा सॉरी काय चुकलं का रे, 2चा क्यूब 8 बरोबर आहे. 3चा क्यूब वेगळा आहे. 3 क्यूब मायनस 6 इंटू 3 स्क्वेअर प्लस 11 इंटू 3 मायनस 6 आणि 3चा क्यूब येतो 27 मायनस 3 स्क्वेअर इज 9, 9 6 जा 54, 11 3 जा प्लस 33 आणि मायनस 6. यांची ॲडिशन बघा, पॉझिटिव्ह नंबरची ॲडिशन निगेटिव्ह नंबरची ॲडिशन म्हणजे 27 प्लस 33 म्हणजे 50, 60 येतं का 60 आणि मायनस 54 मायनस 6 इज मायनस 60, 60 मायनस 60 0 म्हणजे फर्स्ट 3 टर्म्स ऑफ द सिक्वेन्स आर 0. Therefore a1 is equal to a2 is equal to a3 is equal to 0. आणि मग an जो दिलेला आहे n क्यूब मायनस 6n स्क्वेअर प्लस 11n मायनस 6 हा nच्या कोणत्या व्हॅल्यूला 0 येतो आहे. nची व्हॅल्यू 1 असेल तर 0 येतो आहे, 2 असेल तर 0 येतो आहे, 3 असेल तर 0 येतं. जर a1 0 येत आहे, nची व्हॅल्यू 1 घेऊन 0 येत आहे, याचा अर्थ बघा हे एक्सच्या फॉर्ममध्ये असतं पॉलिनॉमियल आणि एक्सची व्हॅल्यू 1 घेऊन 0 येत असतं, तर आपण कन्क्लुजन काढलं असतं x मायनस 1 हा याचा फॅक्टर आहे. एक्सची व्हॅल्यू 2 घेऊन 0 येत आहे, याचा अर्थ x मायनस 2 फॅक्टर आहे त्या पॉलिनॉमियल फंक्शनचा आणि एक्सची व्हॅल्यू 3 घेऊन 0 येत असेल तर x मायनस 3 फॅक्टर आहे. याचा अर्थ इथे n-1, n-2 आणि n-3 हे तिन्ही पण काय असणार आहेत, या पॉलिनॉमियलचे फॅक्टर असणार आहेत. आणि आपल्याला माहिती आहे हे क्युबिक पॉलिनॉमियल आहे. क्युबिक पॉलिनॉमियलचे मॅक्झिमम किती फॅक्टर्स असतात यांचे, तर 3च असतात. कोणते मिळाले आपल्याला ते n-1, n-2 आणि n-3. याच्या पुढे काहीही नसणार आहे. हे झालं याचं फॅक्टरायझेशन. आणि मग हे बघितल्याबरोबर कळतं आहे या पहिल्या फॅक्टरमध्ये यांची व्हॅल्यू 3 टाकली तर 3 मायनस 3 0 म्हणजे हा सगळा 0 येणार आहे. यांची व्हॅल्यू 2 घेतली तर 2 मायनस 2 0 सगळं 0 होईल. यांची व्हॅल्यू 1 घेतली तर हा फॅक्टर 0 होईल, सगळं 0 होईल. म्हणजेच यांची व्हॅल्यू 1 2 3 नी सगळं 0 होतं आहे. पण यांची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 3 झाले असेल, देअरफॉर फॉर n इज इक्वल टू 1 2 3 an is 0 but for n is greater than 3, 3 पेक्षा मोठी व्हॅल्यू असेल तर मात्र हे पॉझिटिव्ह येईल. 3 मायनस 1 आपल्याला माहिती आहे, 3 मायनस 3 नाही, 3 पेक्षा मोठी म्हणजे 4 घेतली तर 4 मायनस 1 पॉझिटिव्ह येईल, 4 मायनस 2 पण पॉझिटिव्ह येईल आणि 4 मायनस 3 पण पॉझिटिव्ह येईल. म्हणजे n पेक्षा कोणती 10 घेऊया, 10 मायनस 1, 10 मायनस 2, 10 मायनस 3 सगळ्यामध्ये यांची व्हॅल्यू 3 पेक्षा जास्त म्हणजे हे तिन्ही पॉझिटिव्ह येईल. त्यांचा प्रॉडक्ट पण काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. म्हणजेच फॉर ऑल असं लिहावं लागेल, फॉर ऑल n इज ग्रेटर दॅन 3. an इज पॉझिटिव्ह. आता याच्यासाठी एक स्टेटमेंट लिहायची गरज आहे तशी बघायला गेलं तर, की दिलेलं एक्सप्रेशन जे आहे क्युबिक पॉलिनॉमियल आहे, त्यामुळे त्याचे किती फॅक्टर असणार आहेत, 3 फॅक्टर असणार आहेत. ते कोणते, तर n-1, n-2, n-3. आणि एकदा 3 फॅक्टर मिळाल्यानंतर बाकी त्याच्यामध्ये काय असणार आहे, तर बाकीचं कॉन्स्टंट असणार आहे, बाकीच्या टर्म नसणारच आहे. थोडक्यात आपल्याला ते पॉलिनॉमियल फंक्शनच मिळालं फॅक्टरच्या फॉर्ममध्ये. आणि एकदा ते मिळाल्यानंतर आपल्याला इथे क्लिअर कळतं आहे 1 2 3 लाच फक्त हे 0 होईल आणि यांची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 3 असेल. त्यांनी जे प्रूव्ह करायला सांगितलं आहे अदर टर्म्स आर पॉझिटिव्ह. हे कसं, तर यांची व्हॅल्यू 3 पेक्षा जास्त कोणतीही असेल तरी हे पण पॉझिटिव्ह येईल, हे पण पॉझिटिव्ह येईल, हे पण पॉझिटिव्ह येईल. याचा अर्थ an काय असेल, पॉझिटिव्ह असेल. हे डायरेक्ट कन्क्लुजन लिहिलं तर चालेल.
झालं का? हे क्वेश्चन लिहून झाला असेल सगळ्यांचा. लॉट्स मधलेच छोटे छोटे 2 क्वेश्चन आहेत, ते बघूया. Let a sequence be defined by a1 is equal to 3, an is equal to 3, an minus 1 plus 1. a1 is equal to 3, an is equal to 3, an minus 1 plus 1. For all n is greater than 1. For all n is greater than 1. And find the first 4 terms of the sequence. एकदम इझी क्वेश्चन आहेत, पण अगोदर बघितलं नाही आम्ही, कधी लक्ष दिलं नाही किंवा असा क्वेश्चनच समोर आला नाही, त्याच्यावर विचार केला नाही, त्यामुळे कॉन्फिडन्स नसतो. बाकी वेगळं विचित्र अवघड काय नाही आहे. थोडंसं शांत डोक्यानं बघितलं तर तुम्हाला याच्या 4 टर्म काढता येतील. पहिल्या 4 टर्म फाइंड करायचे आहेत. त्यांना a1 3 दिलेलं आहे आणि त्याच्यावरून बघा an दिलेलं आहे, वाचून दाखवतो मी. a1 3 आहे आणि an दिलेलं आहे 3 इंटू an मायनस 1 प्लस 1. सॉल्व करा. थोडंफार चुकलं तरी चुकू दे, बरोबर आलं तरी येऊ देत. तुम्हाला पहिल्या किती 4 टर्म फाइंड करायचे आहेत, म्हणजे a1 a2 a3 a4 फाइंड करायचे आहेत. आन्सर आला असेल तर सांगू शकता. बघा हियर a1 इज इक्वल टू 3 दिलेलं आहे आणि मग an चा फॉर्म्युला दिलेला आहे 3 इंटू an मायनस 1 प्लस 1 असा फॉर्म्युला आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला a2 a3 a4 फाइंड करायचं आहे. ट्राय करताय का? एकदा चुकू दे का? नसेल चुकायचं तर मग करूया बोर्डवर. का बरोबर आलंय सगळ्यांचं? आन्सर आलं असेल तरी सांगा, चुकलं असेल तरी चुकू दे. बघा लक्ष द्या, यांची व्हॅल्यू 2 असेल तर a2 इज इक्वल टू इथे काय येणार 3 इंटू यांची व्हॅल्यू 2 टाकायची. 2 मायनस 1 किती? a1. 2 मायनस 1 किती? 1. म्हणजे a1 आला प्लस 1 आणि मग a1 ची ही व्हॅल्यू काय करायची? इथे पुट करायची. म्हणजेच 3 इंटू a1 3 आहे, ती व्हॅल्यू इथे टाकली तर 3 ज 9 प्लस 1 10. हे आली a2 ची व्हॅल्यू. तशीच a3 फाइंड करा आता आणि a4 पण फाइंड करा. a3 साठी a2 चा उपयोग होईल आणि a4 साठी a3 चा उपयोग होईल. जसा a1 चा यूज आपण a2 साठी a2 फाइंड करायला केला तसा सेम.
कारण ANच्या फॉर्म्युल्यामध्ये AN-1 आहे, म्हणजे A2 फाइंड करताना A1 येणार आहे, A3 फाइंड करताना इथे 3-1 2 येणार आहे A2, आणि A4 फाइंड करताना 4-1 म्हणजे 3 येणार आहे A3. बघा 3 इंटू A, यांची व्हॅल्यू 3 इथे पुट केली, 3-1 म्हणजे 2, A2 प्लस 1 इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय बाय A2ची व्हॅल्यू किती आहे तर आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेली आहे, A1 2 आहे पण A2 10 आलेला आहे, मग ती व्हॅल्यू इथे पुट केली प्लस 1 म्हणजे 10 3 30 प्लस 1 33, थर्ड टर्म आली, बरोबर आहे का? 31, सॉरी 3 कुठनं आलं, 31. आणि मग A4 काय येईल तर या फॉर्म्युल्यामध्ये 3 इंटू A 4-1 इज 3 A3 प्लस 1 आहे तसं, आणि मग A3 आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेलं आहे 31, म्हणून 3 मल्टिप्लाय बाय 31 प्लस 1 इज इक्वल टू 3 1 जा 3 3 3 जा 9, 93 प्लस 1 इज 94. अशा पद्धतीने आपल्याला, बरोबर आहे काय? बरोबर आहे ना राशी? फर्स्ट 4 टर्म्स आर, पहिल्या 4 टर्म कोणत्या तर 3, सेकंड 10, 31 आणि 94. अजून अरिथमेटिक प्रोग्रेशन चालू झालेलं नाही आहे, जास्त डोक्याला त्रास करून घेऊ नका. हे काय AP मध्ये दिसते का GP मध्ये का HP मध्ये, असलं काहीच नाही आहे, कशामध्ये नाही आहे, ते फक्त एक सिक्वेन्स आहे जो फॉर्म्युल्यावरून आपल्याला मिळाला. आणि लास्ट क्वेश्चन बघूया आणि आपण थांबूया इथे. लेट, आणि उद्याचं सांगा किती वाजता चालेल तुम्हाला? उद्या सकाळी 8:30 ते 8:30 9:30 10 10-11पर्यंत. कोणाला काय प्रॉब्लेम आहे का? म्हणजे बऱ्यापैकी अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये पुढे जाऊ आपण. Let a sequence be defined by A1 is equal to 1, A2 is equal to 1 आणि AN हे जरा खालीच घेतो मी. AN is equal to AN-1 plus AN-2 for all n is greater than 2. Find बघा आपलं महाराष्ट्र बोर्ड, CBSE बोर्ड जे काही सिलेबस आहे त्याच्यामध्ये हळूहळू वर्षानुवर्षे 10 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी जो सिलेबस होता तो नंतर बदलत गेला. आणि आता असा क्वेश्चन सिलेबस बनवला आहे, क्वेश्चन पेपर असा निघतो की ज्या बाळाला काही कळत नाही त्याला पण काहीतरी कळलं पाहिजे असा सिलेबस बनवलेला आहे. प्रॉब्लेम असा आहे की त्या सिलेबसमध्ये असे क्वेश्चन येत नाहीत. म्हणजे तुमच्या बुकमध्ये मला नाही वाटत असे क्वेश्चन असतील तर ते थोडे असतील, कुठेतरी शेवटी असतील. पण ही सवय ज्यांना होती अगोदर, ज्या वेळेस रिझल्ट 60% म्हणजे खूप चांगला रिझल्ट म्हणायचे, ज्या काळात 60% म्हणजे जग जिंकल्याचं समाधान असायचं, 65% म्हणजे डिस्टिंक्शन म्हणजेच खूप झालं, 67% 70%, त्या काळामधले आत्ता भारताचे सायंटिस्ट झालेले आहेत. भारतामधली लोक बाहेरच्या जगामध्ये जाऊन वर्ल्डमध्ये चांगले डॉक्टर अमेरिकेत कुठले तर इंडियाचे जास्त आहेत, असं काहीतरी कन्क्लुजन निघतं. का तर त्या काळात असा सिलेबस होता. असा म्हणजे त्या काळातला सिलेबस वेगळा होता. आत्ताच्या सिलेबसनी तुम्हाला अजून 10-15 वर्षानंतर काय माहीत काय दिसणार आहे. आमच्या बाळाला आलं पाहिजे गणित, सगळं सायन्स कळलं पाहिजे,
म्हणून सिलेबस बनवतात. तर क्वेश्चन बघा काय आहे. A1 दिलेला आहे, A2 दिलेला आहे आणि AN छान दिलेलं आहे आणि काय विचारलं आहे AN+1 अपॉन AN डिवाइड करायचं आहे. पण AN+1 काढायला लागेल तुम्हाला, फाइंड करायला लागेल आणि AN फाइंड करायला लागेल. अगोदर AN काय येतोय बघा, त्यानंतर AN+1 काय येतोय बघूया. A1 दिलेलं आहे 1 आणि A2 पण दिलेलं आहे 1. काय करूया, AN इज इक्वल टू AN-1 प्लस AN-2 आणि मग A1 आणि A2 तर काढायची गरज नाही, आपण डायरेक्ट काय करूया, AN+1 कॅल्क्युलेट करूया. फॉर n इज इक्वल टू फाइंड, फॉर n इज इक्वल टू 1 2 3 4 सगळं कॅल्क्युलेट करायचं आहे. A1 A2 A3 आणि A4 पण कॅल्क्युलेट करायचं रे. आणि ते मिळाल्यानंतर मग डिव्हिजन करायची आहे. AN+1ला AN नी डिवाइड करायचं आहे. म्हणजे कोणत्याही नेक्स्ट टर्मला AN+1 म्हणजे माहिती आहे आपल्याला ANच्या नंतरची टर्म आहे. ANच्या नंतरच्या टर्मला AN नी डिवाइड करायचं आहे. म्हणजेच ते जर कॉन्स्टंट येत असेल कुठल्याही टर्मला, त्याच्या आधीची टर्म सबट्रॅक्ट केली तर कॉन्स्टंट येतो, त्याला आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणतो. कुठल्याही टर्मला त्याच्या आधीच्या टर्मनी डिवाइड केल्यावर जर कॉन्स्टंट येत असेल तर तो सिक्वेन्स जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणजेच GP मध्ये असतो. ते त्यांनी विचारलेलं नाही आहे, पण डिफरन्सच्या ऐवजी रेशो कॉन्स्टंट येत असेल तर जॉमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये असतो. तसाच रेशो फाइंड करायचा आहे. एखाद्या टर्मला A2ला A1 नी डिवाइड करायचं आहे, A3ला A2 नी डिवाइड करायचं आहे आणि A4ला A3 नी डिवाइड करायचं आहे. डिव्हिजन करायचे आहे. त्यासाठी आपल्याला काय पाहिजे तर A1 A2 A3 आणि A4 पाहिजेत. A1 आणि A2 ऑलरेडी आहेत आपल्याकडे. A1 इज इक्वल टू 1 आहे आणि A2 इज इक्वल टू पण 1 आहे. आता A3 कॅल्क्युलेट करूया. कसं येणार सांगा. A3 तर n ची व्हॅल्यू किती घ्यायची, 3 घ्यायची. म्हणजेच A3-1 किती, A2 प्लस आहे का मायनस आहे, प्लसच आहे ना, प्लसच आहे. A2 प्लस n ची व्हॅल्यू 3 घेतली इथे या फॉर्म्युल्यामध्ये. A3-2 किती तर A1. म्हणजेच त्यांनी सांगितलं A2 प्लस A1 ची व्हॅल्यू इथे पुट करा. म्हणजेच 1 + 1 किती येणार आहे, 2 येणार आहे. काय मिळालं आपल्याला, A3 मिळाला. त्यानंतर A4 काढायचा असेल तर याच फॉर्म्युल्यामध्ये n ची व्हॅल्यू काय टाकायची, 4 टाकायची. म्हणजेच इथे 4-1 किती येणार आहे, A3 प्लस इथे 4-2 किती येईल, 2 A2 आणि मग A3 किती आलेलं आहे, 2 आणि A2 किती आहे, 1. म्हणजेच 2 + 1 किती, 3. अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या टर्म मिळाल्या. A1 मिळाला 1 जो त्यांनी दिला आहे, A2 आहे 1, A3 आहे 2 आणि A4 आहे 3. या सगळ्या व्हॅल्यूचं काय करायचं तर AN+1 डिवाइड बाय AN फाइंड करायचं. बघा फॉर फाइंडिंग AN+1 डिवाइडेड बाय AN फॉर where n इज इक्वल टू 1 2 3 4. त्यासाठी पहिल्यांदा n ची व्हॅल्यू काय घेऊया, 1 घेऊया. इथे जर n ची व्हॅल्यू 1 असेल फॉर n when n इज इक्वल टू 1, n ची व्हॅल्यू 1 असेल तर इथे 1 + 1 म्हणजे A2 अपॉन A1 येईल. हा रेशो मिळेल. फॉर n इज इक्वल टू 2, n ची व्हॅल्यू 2 असेल तर 2 + 1 म्हणजे A3 अपॉन A2. फॉर n इज इक्वल टू 3, n ची व्हॅल्यू 3 असेल तर 3 + 1 म्हणजे A4 अपॉन A3. आणि फॉर n इज इक्वल टू 4, n ची व्हॅल्यू 1 2 3 4 असताना हा रेशो विचारला आहे. n ची व्हॅल्यू 4 असेल तर इथे 4 + 1 म्हणजे A5 अपॉन A4 येईल. A5 कॅल्क्युलेट नाही केलं का आपण, A5 नाही केलं, लागेल का. n इज इक्वल टू 1 2 3 4 लागेल की रे. A5 पण लागेल. A5 पण कॅल्क्युलेट करूया कारण इथे लागणार आहे A5. आणि मग A5 काय येईल तर A
यांची व्हॅल्यू या फॉर्म्युल्यामध्ये 5 - 1 इज 4 प्लस 5 - 2 इज 3 A3 इज इक्वल टू A4 किती आलेला आहे 3 A3 किती आहे 2 3 + 2 इज इक्वल टू 5 म्हणजेच आपल्याला A5 मिळाला 5 इथे लिहितो A5 इज इक्वल टू 5 आणि मग किमती टाकूया फक्त A2/A1 काय येणार A2 काय आलेलं आहे 1 1/1 इज 1 ठीक आहे A3/A2 A3/A2 2/1 इज इक्वल टू 2 A4/A2 A4/A3 म्हणजे 3/2 इज इक्वल टू 3/2 आणि A5 5 आहे 5/3 इज इक्वल टू 5/3 रेशो काय येतोय प्रत्येक ठिकाणी वेगळा येतोय A2/A1 फर्स्ट रेशो आला 1 सेकंड रेशो आला 2 थर्ड रेशो आला 3/2 आणि फोर्थ रेशो आला 5/3 बरोबर आहे बघा झालं का अशा पद्धतीनं आपलं अरिथमेटिक प्रोग्रेशन ची सुरुवात आपल्याला नेक्स्ट लेक्चरला करता येईल हे झालं बेसिक